आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा झालं बोल। तुझ्या लाडक्या बहिणीबद्दल बोलायला आले होते। अर्पिता काधीरा एकीचं लग्न झालंय आणि दुसरीचं व्हायचंय, आणि जिचं लग्न व्हायचंय तीही आता मोठी झाली आहे। आदिरा आणि मोठी हे बघ, ती किती मोठी झाली असं आपण म्हणालो ना तरी सुद्धा माझ्यासाठी ती लहानच असणार आहे। तरी काही गोष्टी ना वेळच्या वेळीच व्हायला हव्या, नाहीतर लहान आहे अजून लहान आहे म्हणता म्हणता लग्नाचं वय कधी निघून जातं ना कळत नाही आपल्याला। लग्न आदिराचं त्या मॅडछाप मुलीचं हे काही लग्न करण्याचं वय आहे का काकू? आत्ता आत्ता कुठे तिचं करिअर शेपअप व्हायला लागलंय आणि हे मध्येच काय आता? जे आपण इतकी घाई नको करा। तू असं तिला पाठीशी घालतोयस ना म्हणून ती लाडावलीये। तू जर असं म्हणालास ना की एवढ्यात लग्न नको तर तिला रानच मोकळं मिळेल ना। अगं पण असं काय करतेय ती? तिच्या वयाला साधेसं असंच वागतेय। तेच आयुष्य चुकीच्या वाटेला जायला नको म्हणून म्हणून आई म्हणून काळजी वाटते रे मला। काय चाललंय? आई आई बरं झालं तुम्ही आला तिथे आधी। समजावा ना समरला, अधिराचं लग्न एवढ्यात नको म्हणतोय तो। आता काही गोष्टी योग्य वेळेतच व्हायला हव्या की नाही, त्यातून मुलीचं लग्न वेळेतच व्हायला हवं की नाही? हे बघ पिंट्या, एरवी ही काही बोलत असली ना तरी ह्या बाबतीमध्ये ही बरोबर आहे। ते वय असतं पिंट्या, आणि मग एकदा वय निघून गेलं ना की मग इतका उशीर होतो सगळ्याला, जसं तुला उशीर झालाय। पण आधी तुझं लग्न आणि मग अधिराचं, आणि तुझं लग्न एकदा ठरलं ना की मग तिच्या लग्नाची तयारी करता येईल। ए आता हे माझ्या लग्नाचं कुठनं आलं मधनं? हे अजय, माझ्या लग्नाचं पुराण आधी थांबव। आपण अधिराच्या लग्नाबद्दल बोलतो, आणि मुळात आपण अधिराच्या लग्नाबद्दल तरी आता का बोलतोय? इतक्यात तिचं लग्न करायचं नाही, अजून किमान पुढचे 4-5 वर्ष तरी नाही। 4-5 वर्ष? बघा आई, मी 4-5 महिन्यात करायचं म्हणते आणि हा आता 4-5 वर्ष। तुमचं ठरलंय का काही? हो, म्हणजे स्थळ सुद्धा आलंय। वा, हे कधी घडलं? नुकतंच, म्हणजे पुण्याचे राजहंस आहेत ना, त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय, आणि आपल्या तोला मुलाचं घराणं आहे। अरे पण त्या मुलाला करायचंय का लग्न? त्याला विचारलं का? म्हणूनच तर घरच्यांनी विचारलंय ना। पण शिकतोय तर शिकू देत ना, लग्नाची घाई कशाला? शिक्षण होईलच रे, पण मुलगा चांगला आहे, देखणा आहे, मुळात म्हणजे निर्व्यसनी आहे। आई तुम्ही सांगा, आजकाल निर्व्यसनी मुलं मिळतात कुठे हो? देव करो आणि माझ्या अधिराचं लग्न त्याच मुलाशी जुळव। हे बघ समर, अर्पिताच्या बाबतीत आपण जो निर्णय घेतला तो किती योग्य ठरला। आज अर्पिता सुखात आहे की नाही, तसंच माझी अधिरा पण सुखात राहावी असं वाटतंय मला। शेवटी आई आहे रे मी, काळजी वाटते ना मला। मला काय म्हणायचंय काकू, एकदा आपण अधिराला विचारूया ना। तिचं उत्तर काय असणार मला माहितीये, अजून 5 वर्षांनी विचारलं ना तरी तेच उत्तर असणार तिचं। अशाने ती घोड नवरी होईल एक दिवस। सोन्यासारखी लेक आहे माझी, उद्या घोड नवरी झाली तर कुठलं स्थळ येणार आहे तिला? आणि आता हे स्थळ समोरून चालत आलंय ना, मग बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत आहे? आई आज प्रयत्न सुरू केले ना तर पुढच्या वर्षभरात लग्न होईल तिचं। म्हणजे हेही ठरलंय? ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा। नाही नाही नाही, असं नाही हा, तू तिचा थोरला भाऊ आहेस, ते राजहंस तुला ओळखतात। अरे तुझी बहीण आहे अधिरा म्हणून त्यांनी मागणी घातलीये, ते लोक घोड्यावरच बसलेत। मग आता मग आज आपण बघण्याचा कार्यक्रम करूया का? ते पण ठरलंय? हो, ठीक आहे, करूया। आता कसं बोललास?
ऑफिसमधून लवकर ये हा. अधीराचा थोरला भाऊ म्हणून तू इथे हवायस. अधीरा लग्न करून या घरातनं निघून जाणाऱ्या या गोष्टीवर विश्वासच बसत नाही माझा. पण भाऊ म्हणून मी असे काळजी नसावी. वेळेत जायला लागेल. वेळेत गेलो तर वेळेत परत येईल. झाला बाबा एकदाच तयार. जा तूही लाग तयारीला. हो हो आई थँक्यू हा. अगं काय हे घरामध्ये एकटा असतो तर घाबरलो असतो ना मी. कसं बोलता हो कसं बोलता लेकीला. एवढी टॉपची मॉडेल होणार म्हटल्यानंतर तिला चेहऱ्याची काळजी नको का घ्यायला. हा आपली मुलगी की चार चौघांसारखी आहे का. उत्तम आहे ती उत्तम. मग तिला सगळ्या गोष्टी उत्तम मिळायला नकोत का. तिची तुलना अशी मोठमोठ्या नट्यांशी व्हायला पाहिजे मोठमोठ्या मॉडेल्सशी व्हायला पाहिजे. कळलं तुम्हाला. त्यासाठी ट्रीटमेंट करावी लागते. पैसा लागतो पैसा त्यासाठी. मग मी काय करू. हा बँक लुटू की दागिन्याच्या दुकानावर दरोडा टाकू. डॅडा ब्रिलियंट आयडिया. मला तर वाटतं ना आपण बँकच लुटायला पाहिजे. ओके ओके गुड आयडिया गुड आयडिया. आपण काय करू बँकेवर दरोडाच टाकू. तू आमची लीडर आम्ही तुझे असिस्टंट. अगं पण आपला अजून एक असिस्टंट कुठे. नंदू ए नंदू अगं लवकर ये लवकर ये. काय झालं. खूप मोठं काम आहे आपल्याला. आपल्याला ना बँकेवर दरोडा टाकायचा आहे. हो ही आपली लीडर आणि आपण हिचे असिस्टंट. काय बाबा काय चाललंय काय तुमचं. हा तुम्हाला जरा देखील सिरियसनेस नाही आहे ना आपल्या सुष्मिताच्या करिअरच्या बाबतीमध्ये. एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची. हा या घरामध्ये जर का कोणी पैसा आणेल ना तर ती माझी सुष्मिताच. कळलं. अरे पण मम्मा मी आता लीडर आहे ना. मी दरोडेखोर ते हे आहे लीडर आहे दरोडे. तू जरा शांत राहा ग. आणि तो मास्क काढ अगोदर. जरा टाळावर ये. अरे यार टाळा टाळावर कसं येणार. टाळा तर आपल्याला थोडाच आहे ना. व्हेरी ट्रू. काय चाललंय तुमचं. हा अंजली बोल ग. हॅलो सो आनंदी. अगं वृद्धाश्रमात ना काही गुंड येऊन धमकी देऊन गेलेत आणि त्यात त्यांनी मनोहर काकांना ढकललं सुद्धा. 4-5 जण होती ग त्याच्यामुळे सगळेच जरा घाबरलेत. हा तू तू प्लीज जरा येशील का इथे पटकन. एक मिनिट आहे. एक मिनिट थांबा. तुटे ना